आज होता गुरुवार, तर निर्वीला दुपारी झोपी घातलं आणि म्हटलं चला तिची तर बॅग पॅक झाली, आता माझी बॅग पॅक करून घेते. कारण कसं आहे, ती जर बॅग पॅक करताना उठलेली असली ना तर ती फार मदत करते. जिथे 30 मिनिटं लागायचे तिथे 1 ते 1.5 तास कसं जातो कळतच नाही, कारण एकच गोष्ट वारंवार तीच करावी लागते. तर हेच बघत होते की कोणता ड्रेस न्यावा कोणता नाही, आणि सगळ्यात महत्वाचं हे बसायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि मी खरं तर बॅग पॅकिंग मध्ये एवढी बिलकुलच चांगली नाही आहे. आमच्या घरामध्ये माझे हसबंड खूप छान पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने बॅग पॅक करतात. माझं फक्त आज हे काम होतं की ह्या बॅग मध्ये माझं सगळं ठेवायचं, नंतर ते आल्यानंतर त्यांचा हात लागल्याशिवाय की आमची पॅकिंग पूर्ण होत नाही. संध्याकाळी आम्ही दोघीही माहिले की चाललो होतो बाहेर, कारण थोडंफार सामान जे आहे ते आणायचं बाकी होतं. त्यामुळे मग तिला रेडी वगैरे केलं आणि आम्ही दोघी निघालो बाहेर. मेनली ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा गावी जाताना मी नेहमी प्रिफर करते की मी निर्वीचं बॉडी वॉशच घेऊन जावं. मग साबणचे कसं ते थोडंसं ओलं होतं तर पुन्हा ते पॅक करावं लागतं, तर मला बॉडी वॉश खूप व्यवस्थित आणि छान वाटतो. त्यानंतर तिला गार्डनमध्ये आणलं, गार्डनमध्ये थोडंसं खेळवलं आणि गार्डनला खेळता खेळताच पाऊस चालू झाला आणि सगळीकडे आता मस्त अशी लाइटिंग दिसते आहे. तर दिवाळीची जे का व्हाईब्स आहेत त्या मस्त यायला लागलेल्या आहेत. तुम्ही लाइटिंग लावली की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाऊस तर कधीही सुरू होतोय, काही कळतच नाही या पावसाचं. जेवण वगैरे केलं आणि यस जी आमची फायनल पॅकेजिंग आमच्या सरांकडून असते ती झाली आणि फराळाचं जे बनवलं होतं ते सुद्धा पॅक करायला घेतलं. असा होता आजचा व्लॉग. आवडला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.